कोल्हापुरात नांदणी मठ परिसरात लाक्षणिक उपोषण. माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक. हत्तीणीला परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार. केंद्र सरकारची आरबीआयला मंजुरी. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात येणार. सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 100 कोटी प्लास्टिक नोटांच्या प्रायोगिक चाचणीला आता सुरुवात होणार आहे. कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके विरोधात चंदीगडच्या सीजेएम कोर्टात याचिका. जंतर मंतर आंदोलनादरम्यान कुणाल कामराने राम सीतेबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी. एफडीएची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धाड. तपासात कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. एफडीएकडून कॅन्टीनचा परवाना रद्द. पुण्यातील लोहगाव परिसरात अंगावर पाणी उडाल्याच्या रागातून 17 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपीच्या गाडीवर पोलिसांचा लोगो असल्याची माहिती. नांदेड बाजार समितीमधील हळदीचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला. हळदीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संतापले. सभापतींना घेराव. हळद खरेदीत लूट होत असल्याचाही आरोप. मात्र बाजार समितीने आरोप फेटाळले. नागपुरात मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेचा परिसर जलमय. 3 ते 4 फूट पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचं रेस्क्यू. साचलेल्या पाण्यातून अवघड परिस्थितीत बचाव कार्य करताना TV9च्या प्रतिनिधींचाही मदतीचा हात. उद्या सुट्टी जाहीर. उच्च कॅफेनयुक्त पेयांच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख 90 दिवसात हटवा. FSSAIचे शीतपेय कंपन्यांना हे निर्देश. स्टिंग, पेप्सी, रेडबुल यांसारख्या कंपन्यांना आदेश लागू. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने प्रकार समोर. 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. सुप्रिया सुळेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या निधनाला आज 6 महिने पूर्ण. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या 246 विशेष रेल्वे गाड्या. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेत विशेष ट्रेन्सची घोषणा. यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून नवी नियमावली जारी. किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना. ठाणे आणि रायगडमधील MMRDAची 2521 घरं दुरुस्त करून म्हाडामार्फत लॉटरी काढण्याचे आदेश. गिरणी कामगारांना लवकर हक्काची घरं मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली. 3 दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात. यासाठी साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल. ग्लासगो स्कॉटलंडमधील राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या देवगावमधील सर्वेशची सिल्वर उडी. सर्वेशने मिळवलेल्या यशामुळे भारताची मान उंचावली. सर्वेशच्या विजयाने आई, वडील आणि पत्नीसह कुटुंबीयही भावनिक झाले. शिर्डी साईबाबांच्या चरणी 1 कोटींचा सोन्याचा मुकुट अर्पण. आंध्र प्रदेशच्या वेल्लूर येथील श्रीनिवासराव यांच्याकडून दान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई मूर्तीला मुकुट परिधान केलं जाणार आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1700 रुपयांची तर चांदीच्या दरात 7000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,569 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,27,630 रुपयांवर.